कहाणी सोमवारची खुलबर दुधाची. ऐका परमेश्वरा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. तो मोठा शोभक्त होता. त्याच्या मनात आपल्या महादेवाचा गाभारा दुधाने भरावा, परंतु हे घडते कसे अशी त्याला चिंता पडली. प्रधानाने युक्ती सांगितली. राजाने दवंडी पिटली. गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचे सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवच्या देवळी पूजेला यावे. सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसे घाबरून गेली. कोणाला सुचेनासे झाले. त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवले नाही. वासरांना पाजलं नाही. मुलांना दिले नाही. सगळं दूध देवळात नेलं. गावाचे सर्व दूध गाभाऱ्यात पडलं, तरी देवाचा गाभारा भरला नाही. दुपारी एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती. तिने आपल्या घरचे कामकाज आटपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं. लेकी सुनांना न्हाऊ घातलं. गाई वासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल घेतलं. 4 तांदळाची दाणे घेतले. 2 बेलाची पाने घेतली आणि खुलवर दूध घेतलं. बाई देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडे दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. जय महादेवा नंदिकेश्वरा, राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं, पण तुझ्या गाभारा भरला नाही. माझ्या खुलभर दुधाने भरणार नाही, पण मी आपली भावभक्तीने अर्पण करते असे म्हणून राहिलेले दूध गाभारी अर्पण केले. पूजा घेऊन मागे परतली. इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला. हे गुरुवाने पाहिले. राजाला कळवलं, परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजाने देवळी शिपाई बसविली, तरीही शोध लागला नाही. चमत्कारही असाच झाला. पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला. राजाने तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली. तिला अभयवचन दिले. तिने कारण सांगितले. तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे मुलांचे आत्मे तळतळले. मोठ्या माणसांचे हाय हाय माती आले. हे देवाला आवडत नाही, म्हणून भरत नाही. त्याला युक्ती काय करावी? मुलं वासरांना दूध पाजावे. घरोघर सगळ्यांनी आनंद करावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल. देव जेवणधनाची उष्टमाष्ट पान दिलं. संतुष्ट होईल. नंतर राजाने म्हातारीला सोडून दिलं. गावात दवंडी पेटविली. 4थ्या सोमवारी राजाने पूजा केली. मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिले. हात चढून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहताच तो देवाचा गाभारा भरून आला. राजाला आनंद झाला. म्हातारीला इनाम दिले. लेकी सुना घेऊन ती सुखाने नांदू लागली. तसे तुम्ही आम्ही नांदू. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरे सुफळ संपूर्ण.